मला आठवतंय मी लहान असताना ही लाल रंगाची फळं असलेला वेल आमच्या टेरेसच्या रेलिंगवर वाढलेला होता. तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की हा कुठला वेल आहे. पण दिवसा वानरं आणि रात्री वटवाघुळे याची पानं आवडीने खातायत हे लक्षात आलं. म्हणून माझं कुतूहल आणखीन वाढलं. मग कळालं की हा गुळवेल म्हणजेच अमृतवेल आहे. वनस्पतींचा उपयोग मनुष्य पशुपक्ष्यांकडूनच शिकला असावा. गुळवेलीला इंग्रजीत हार्ट लीफ मून सीड म्हणतात. त्याचं बॉटनिकल नाव टिनोस्पोरा कार्डिफोलिया असं आहे. गिलोय, गुडूची, अमृतवेल, अमृता, जिविंतिका अशी अनेक नावं गुळवेलाला आहेत. तेलुगू आणि तामिळ भाषेत या वेलाची सगळ्यात जास्त नावं आढळतात. गुळवेलाची पानं हार्टच्या आकाराची चमकदार असतात. त्याला ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याचं खोड. ते पांढऱ्या रंगाचं असतं. उन्हाळ्यात त्याला छोटी छोटी द्राक्षाच्या घोसासारखी फळं लागतात. ती पिकली की लाल रंगाची होतात. पक्ष्यांचं ते आवडतं खाद्य आहे. पक्ष्यांमार्फतच गुळवेलीचा बीज प्रसार होतो. पावसाळ्यात आमच्या घरात जागोजागी गुळवेल उगवलेला असतो. गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोठ्यात मोठ्या रोगापासून अगदी बॉडी डिटॉक्स करण्यापर्यंत या वेलाचे उपयोग आहेत. म्हणूनच त्याच्या काढ्याला अमृततुल्य पेय असं म्हणत असतील. गुळवेलाच्या अंगठ्या एवढ्या जाड खोडाचा रस किंवा काढा वापरला जातो. त्याशिवाय त्याची पानं आणि फळंसुद्धा याच उपयोगात येतात. याचं प्रपोगेशन त्याच्या जाड काड्या लावून सहज करता येतं. कडुलिंबाच्या झाडावर वाढलेला गुळवेल अधिकच गुणकारी असतो असं म्हणतात. तुम्हाला बऱ्याच वेळा मोठ्या झाडांवरून अशा दोऱ्या खाली जमिनीकडे लटकलेल्या दिसल्या असतील. ते याच गुळवेलाची मुळं असतात. याची नुसती काडी जरी टांगून ठेवली तरी त्याला मुळं फुटतात. म्हणूनही त्याला अमरवेल असं म्हणत असतील. हा एक वेल तरी प्रत्येकाच्या बागेमध्ये किंवा गॅलरीमध्ये असायलाच हवा.